मराठवाड्यानंतर जाऊया कोल्हापुरात सुद्धा दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। वाढलेला मतदान टक्का दिशा बदलणार का असा सुद्धा विषय चर्चेला आलेला आहे। कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि कोल्हापुरात खास करून अनेक मतदारसंघात 80 पेक्षा जास्त सुद्धा मतदान झालेलं आहे। 70% वर मतदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेले आहे। त्यामुळे हा वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कुणाच्या पारड्यात जाणार हे उद्या ठरणार आहे। तर कोल्हापूर जिल्हा विधान मतदारसंघाचे एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। मुख्य लढती कोणकोणत्या आहेत त्यावर नजर मारूयात। राधानगरीमध्ये केपी पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर ही मोठी लढत होती आहे। शिवसेना आमने सामने, तर समरजित घाडगे कागलचे उमेदवार विरुद्ध हसन मुश्रीफ या लढतीकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागलेलं आहे। 80 पेक्षा जास्त टक्केवारी मतदानाची झाली आहे। कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक या लढतीकडे सुद्धा लक्ष आहे। करवीरमध्ये राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके ही लढत होती आहे, ही सुद्धा लक्षवेधी लढत आहे। त्यानंतर कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर आणि राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये लढत होते। इथे राजकीय नाट्य सुद्धा झालं होतं, त्यामुळे या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील विरुद्ध विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार या लढतीकडे सुद्धा लक्ष असेल। तर हातकणंगलेमध्ये राजू आवळे विरुद्ध अशोकराव माने अशी लढत होती आहे। इचलकरंजीमध्ये मदन कारंडे विरुद्ध राहुल प्रकाश आवाडे या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। शिरोळमध्ये गणपतराव पाटील विरुद्ध राजेश पाटील अशी लढत होती आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेत। अमरसिंह, कोल्हापुरात सर्वाधिक मतदानाचा टक्का वाढलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांसंदर्भातील आणि या निवडणुकीची नेमकी वैशिष्ट्ये काय राहिली आहेत? जगदीश, तू बोलल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदान झालं। त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढला असला तरी प्रत्येकाला धास्ती आहे आता काय होईल, कारण लोकसभेला शाहू महाराजांच्या विरोधात ज्यावेळा मतदान झालं होतं, शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्या यावेळा मतदानाचा टक्का कमी होता, तरीही शाहू महाराज निवडून आले होते। यावेळा विधानसभेला प्रत्येक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला। आता ज्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये शाहू महाराजांना कमी मताधिक्य होतं, त्यावेळी विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आहेत, त्यांच्या विरुद्ध अमल महाडिक आहेत, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे ते बंधुराज आहेत। त्यामुळे त्याचबरोबर कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाडगे ही काटेकीटोर चक्कड आहेत। त्या हातकणंगल्यामध्ये आता पहिल्यांदाच असं झालं की डॉक्टर अशोक माने जनस्वराज तिकिटावर आहेत। त्याचबरोबर परिवर्तन आघाडीकडून सुजित मिंचेकर आहेत। परिवर्तन आघाडीचे सुजित मिंचेकर यांना संभाजीराजांनी पाठबळ दिले, राजू शेट्टींनी पाठबळ दिले, त्यामुळे तिथे काय होईल सांगता येत नाही। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे कुठला निकाल कसा लागेल, धक्कादायक निकाल असेल सगळं, कारण आंबेडकर विरुद्ध केपी पाटील यांची लढत अतिशय काटेकोर झाली। गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढत झाली। ठीक आहे, शाहूवाडीमध्ये विनय कोरे विरुद्ध नक्कीच अमरसिंह, कोल्हापुरात काय निकाल लागेल हे आता सांगता येत नाही। अनेक ठिकाणी अटीतडीच्या लढती आहेत। धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।